अरे अरे गाडी बंद पडली कस काय? गाडी बंद पडली यार कस काय? अरे कसल्याच घर कुठे काय माहिती. बिचारी माझी आवडती विद्यार्थिनीचं दुखतंय, तिला भेटायला आले तर हे स्कूटीनं धोका दिला. केलं लावली तेव्हा त्या बबलीन तुझी वाट. म्हणलं तर पोरीच्या नको नादाला लागू. माझं तर सरळ सरळ म्हणणे, पोरी ह्या प्राण्यापासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा. ह्याची वाट लावली, ह्याला म्हणून लावलं त्या बबलीच्या नादी लागू नको, नादी लागू नको. तिने ह्याच्या आधी 2-3 पोरं फिरवलेत, गेलं वायाला. गेली पैसे घेऊन, सगळं घेऊन. आतापासून आपण एक नियम ठरवू. आपण ते कुठे जात असलो आणि जर आपल्याला चुकून पुढे एखादी मुलगी दिसली, ज्याला दिसन त्यानं तोबा तोबा म्हणायचं. काय म्हणायचं? तोबा तोबा म्हणायचं आणि गपची पुढे चालायचं. राहीन ना लक्षामध्ये? हो हो. चला मग. तोबा 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 तोबा. कुठे 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 कुठे? काय माणसं आहे तर तुम्ही? आणि तू तू तर लय ज्ञान देऊ लागलास. आता तू नको ज्ञान देऊ. ते तोबा तोबा कुठे? आता कुठे पोरगी सांग ना. अवघड आहे बाबा, ते काय तिथे जा. तुला मोठं झालाच कळण. गपची बस. चल. काय हो मॅडम, काय प्रॉब्लेम झालाय का? काय मदत करू का? अहो बघा ना, माझी स्कूटी बंद पडली आणि चालू पण होत नाहीये. किती वेळचं झालं मी ट्राय करते. अच्छा असं होय. मॅडम तुम्ही गावात नवीन दिसताय हो. हो ना. हो तरी म्हणलो गावात नवीन पाखरू. हे मला असं वाटलं की गावात नवीन आहेत मॅडम. असं स्कूटीचा प्रॉब्लेम झालाय होय. हा हा. आप भी ठीक करके देताय तर का? अच्छा ठीक आहे बघा तुम्ही. मायला मला घंटा कळत नाही या गाडी मधलं. काय झालं असं बघायला. ओ काय करतात तुम्ही? इंजिन इथं असतंय. मला माहिती ना इंजेक्शन इंजिन इथं असतं मला माहिती ना. पण मला काय वाटलं खालून जर काय प्रॉब्लेम असा ब्रेक फसला असलं तर मग ते चेक करू लागलो मी. असं चावी कुठे आहे ना तिथे. हा सॉरी. काय डिक्की ओपन करा. करतोय. संकेत इकडे ये, मला फोन आलाय. हे डिक्की वगैरे बरं एक मिनिट बघ बरं काय येतं ते. उघडी होय. बघ बरं काय झालं. ह्याला बी काय कळत नाही वाटतं. ओ काय कळतंय का? गाडी मधलं कळतंय का? सारखा साईडला. नाही कळत त्याला. काय नाही कळत. अडाणी आहे ते एक नंबरचं. कशाला लोक मध्ये मध्ये करतो रे. सर का मी बघतो. ओ तुम्ही तर राहू द्या. त्यांनी तरी डिक्की उघडली, तुम्हाला तर तेवढं पण कळत नव्हतं. मॅडम काहीतरी केलं असतं. अहो राहू द्या, सोडा म्हणते मी. अहो मग आता गाडी चालू कशी करणार? मी माझं मी बघेल, तुम्ही जावा बरं. ठीक आहे मग चला. आपल्याला काय करायचंय? ठीक आहे. माहितीच नाही आपलं गाव किती डेंजर आहे. आमच्या गावात कोण कसले पोर आहेत काय आहेत. आमच्या गावात मोजून 4च पोरं सज्जन आहेत. त्यातले 1 जण पुण्याला गेले आणि 3 जण आम्ही. तुम्हाला खोटं बोलत नाही मॅडम. पुढे जाऊन जर कोणी छेडछाड केली काय केली तर पुन्हा आम्हाला म्हणू नका. होय चला पोरं. ठीक आहे, मी माझं बघून घेईन, तुम्ही निघा. बघा की आम्हाला बघा. हा निघा. आम्हाला काय करायचं नाही. निघा. मॅडम काय मदत केली असते आम्ही तुमची. असं काय तुम्ही? बरं ठीक आहे. ते आरोही कसबेचं घर कुठे माहिती? आरोही कसबे. हा आपले आरोही कसबे. तेवढंच आहे. कुठे आहे ते घर? तुला माहित नाही आरोही कसबे? अरे आपले आरोही कसबे माहित ना तुला? नाही ना. कुठे सांग रे. चला मॅडम, मला घर माहिती. ओके ठीक आहे. गाडी माझी इथे पार्क करा तुम्ही. नाही पार्क करायची काय गरज आहे? फॅन ते अडकलीत आणि असं त्यांना मदत करायचीच होती. तुमच्या गावामध्ये सगळे असेच पोर आहेत का रे? नाही ते दोघंही चांगले आहेत, पण मुलगी बघितली काय असं करते. अच्छा, तू शाळेत जातो का? हो जातोय. अभ्यास करतोस ना? हा दररोज. मॅडम हा? हे आरोहीचं घर. अच्छा हे का? हा ओके ठीक आहे. चालेल. हा. आरोही कसबे. अयो मॅडम तुम्ही कुठल्या अंगाने दुखतंय तुझं? मॅडम जा असं डोकंच दुखतंय व. डोकं आणि हित? सॉरी जा असं पोटच दुखायलंय. आरोही तू मला सगळं खोटं सांगायला लागलीस. पोटाच्या जागेवर डोकं दुखायले म्हणते, डोकं दुखायच्या जागेवर पोट दुखायले म्हणतेस. खरं काय ते मला सांग बरं. मॅडम मी आहे ना बघा, माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेलते, मी आताच आले बघा. अगं मग खरं सांगायचं, मला काळजी लागली
तिकडे शाळेमध्ये सांगितलं की तू आजारी आहे, मी तुला बघायला इकडे आले ना. सॉरी सॉरी मॅडम, सॉरी. चला ना, चहा प्या. चला चला चला, असं नाही बोलायचं खोटं. चल. थांब रे, थांब. काय झालं? तू हे माग आता ढकल. ए उतर खाली, मी ना ढकलीत. ढकल की. नाही उतर खाली. अरे बारे बारे उतर खाली. नाही ऐक ना, आता मी बसलोय ना, थोड्या वेळानं तू बस, मी ढकलतो. नाही नको, उतर खाली तू. तुला तुझ्या माई शपथ आहे. हा मी थोडे ढकलणार आहे. हो, त्या मोठ्या बाबी जवळ गेलो ना हा. तिथपर्यंत ढकलणार आहे मी, पुन्हा मी नाही ढकलणार. पुन्हा नंतर तू बस, हा. मी ढकलतो. हो. चल ढकल. यार व्यवस्थित ढकल की जरा. जेवला का नाही आज? जेवलास का नाही आज? ढकलतोय की मग. मग काय बालवडीत आहेस का अंगणवाडीत आहेस? ए, थांब 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 थांब, थांब. अरे काय झालंय? आणि तू म्हणलं ना ती बाबा आल्यावर तू गाडी चालवून मी ढकलतो म्हणून. मग कुठे आहे बाबळ? मग काय बाबा अरे मी ही नव्हतं म्हणलं, दुसरी म्हणलं होतं. तेच म्हणलं होतं, काय नको सांगू मला. ते मी गाडी चालवणार, तू ढकल आता. काय माणूस आहे? नाही उतर खाली. अजून लय लांब राहिले बाबा घर. बरं थांब, काय? एकदा चेक करून ना चालू होती का कशी. तर आता चालली ना, काय बदल झाला असला गाडीत तर. सर एक मिनिट बघू, चालू झाली तर ठीक आहे ना, नाही तर मी ढकलणारच आहे ना. ओम भगनी भागे भगुन हे चालू कसं असते? हा ओके. मायला नशीबच गांडू राव मग आता. चल. अरे काय नाराज झाला तू? मी नक्की काय? चल चल बाबा चल चल. चल ना बाबा गपची. थांब 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 थांब. मॅडम मला वाटलं पाहिजे खरंच गाडी ढकलीत आणली. उतर खाली उतर. त्यांना माहितच होते ना चालू करून आणली म्हणा. घाम आल्यासारखं जरा. हा कुठे गेला मॅडम? ओ मॅडम गाडी आणली. आणली गाडी? ठीक आहे ठीक आहे, मग तुम्ही आता तिथे लावा आणि तुम्ही जा. आरोही बेटा, पप्पा कुठे गेले तुझे? पप्पा घरी नाहीये, 5 वाजता येणार आहे, तुम्ही जा. अच्छा 5 वाजता येणार होय, तर सांग ना मग. 5 वाजता येणार. अच्छा 5 वाजता येणार. अगं हे तर बसले, ह्यांना मराठी कळत नाहीये का? ते काय आहे ना, तिच्या पप्पाला फोन लावला होता मी. त्यांच्याकडे आमचं लय अर्जंट काम आहे. ते म्हणले 1 तासात येतो. मग आता 1 तास कुठं जावा होय, परत इथं या. मग 1 तास आम्ही इथं बसतो होय. बाई पप्पांनी तुम्हाला सांगितलंच नाही. पप्पाला फोन लावून बघ का? फोन कशाला? फोन स्विच ऑफ आला ना त्यांचा. हो. ते काय, ते ऑलरेडी म्हणले होते की चार्जिंग संपली फोनची, आता फोन फोन नका लावू, मी येतोच. एक तास बसतो, आम्ही जातो निघून. नाही आले तर असं बी काय एवढे नाही, आम्ही रात्री भेटू, संध्याकाळी भेटू आहे ना. येतात. ठीक आहे मग आता बसा. मॅडम तुम्हाला काही चहा पाणी नाश्ता वगैरे काही? हो नाही नाही, हा मला ना एक बिस्लरी बॉटल पाहिजे, एकदम थंड. आणा सर, पाण्याची बाटली आणा. उठा घेऊन या, एकदम चिल्ड आणा. आणते बरं का ते, आणते पाणी मस्त मस्त. काय म्हणतात त्याला? हे थंड चिल्ड आणते एकदम वॉटर. बसा ना तुम्ही. बस बसा. मॅडम मला पण शाळेचा शिक्षक व्हायचं होतं, स्कूल टीचर व्हायचं होतं, पण परिस्थिती मला होता आलं नाही ना. तर मी मोठा शिक्षक असतो, मी तर म्हणतो प्राचार्य प्राध्यापक ह्या टाईप काहीतरी असतो मी, पण परिस्थिती आडवी आली. तुम्हाला सांगतो इतका हुशार होतो मी. आज सुद्धा माझ्या शाळेमध्ये माझे पोस्टर प्रथम क्रमांक, 1ली ते 10वी पर्यंत मी प्रथमच यायचो. रिअली? शाळा बदलल्या पण माझा क्रमांक बदलला नाही. प्रथमच राहायचो मी. आय कांट बिलीव्ह. आय कांट बिलीव्ह. हा तेच मला बी करायचं होतं, पण ते करता आलं नाही ना मला. ते म्हणजे ती डिग्री नाही भेटली मला. आय कांट बिलीव्ह म्हणजे माझा विश्वास होत नाहीये, ही कोणती डिग्री नाहीये. नाही तुमचं बोलणं ऐकलंच नव्हतं मी. माझं सांगू लागलो तुम्हाला की बाबा मला अजून पदव्या घ्यायच्या होत्या, पण ते परिस्थिती. ओह व्हेरी डिस्कस्टिंग पर्सन. तेच 30वी डिग्री मला घ्यायची होती, पण घेता आली नाही शेवटी परिस्थिती. तुम्हाला सांगू का मॅडम, ऐका ना, मी आहे ना सगळ्या विषयात फास्ट होतो, पण स्पेशली गणितात मी इतका फास्ट होतो की सरनं प्रश्न विचारला की 2 सेकंडच्या आत मी उत्तर द्यायचो. ओके, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, तुम्ही त्याचा आन्सर द्या. हा विचारा. अहो गणितात लय फास्ट आहे, तुम्ही विचारा. लगेच तुम्हाला 2 सेकंडच्या आधी उत्तर भेटणार. हा अच्छा तर ठीक आहे.
56 भागवले 8. 56 भागवले 8 28. चुकलं. आपण फास्ट सांगितलं ना 2 सेकंडच्या आत. मी बोललो तो फास्ट सांगन. आता ते बरोबर आहे का चुकते मला माहित नाही. फास्ट सांगितलं का नाही 2 सेकंडच्या उत्तर दिलं का नाही 28. विचारा तुम्ही अजून काय विचारा इंग्लिश मधलं विचारा. हा विचार. मला इंग्लिश सुद्धा बोलता येते ते बी फास्ट. राहू दे टेस्ट घेतली तुमची. हा मग खूप हुशार आहात तुम्ही. यस. हा मॅडम पाणी एकदम गार पाणी थंड बरं का थँक्यू स्पेशल तुमच्यासाठी आणलंय. थँक्यू. आपल्या माणसाला कोण थँक्यू म्हणतंय. इथं बस. मला जमलं नाही तू करायला का माहिती लाल लाल इकडे बसायला लगेच. अरे फोन आला बघ मला. अरे वाजलाच नाही फोन. अरे सायलेंट आहे. सायलेंट नावाचा प्रकार असतो मोबाईल मध्ये. हॅलो. हा बोला मॅनेजर. एक काम करा आपली जी दुसरी ट्रक आहे का ती इकडे वाडीला पाठवा. तिकडे खडीची ऑर्डर आहे तिकडे पाठवा आणि त्यांच्याकडून पेमेंट घ्या. आणि हो पहिले 3 लाख रुपये आणि आता जे 5 लाख रुपये असे 8 लाख रुपये घेऊन इथं या. मी चौकात बसलेलो गावामध्ये बरं का. हा लवकर या. हा नाही गाडीत नाही मी असंच बसलेलो. ऍक्च्युली आपली गाडी जी आपली रोल्स रॉयल्स आहे ना ती ऍक्च्युली मित्र घेऊन गेलाय त्यामुळे मी आज कुठे गेलोच नाही गावातच बसलेलो. हा लवकर या. तुम्हाला काय खर्च करायचं करा ड्रायव्हर. काय खर्च करायचं तर करा. हा ठीक आहे चालतंय. हो बसलेलो मी. तो ड्रायव्हर तुला तर माहितीच आहे ना आपला बिझनेस केवढा आहे. त्याला म्हणलं भाऊ इथं बसलेलो. ऐकच भाऊ तुमची मम्मी तुम्हाला ढुंढाली ना धान्याचे पैसे घेऊन कुठे हिंडाला तुम्ही. जाय पण तुला आता टाइम भेटला का रे घरी. ते दुसऱ्या कोणाला तरी म्हणत असं दुसऱ्या विकास लय होता आमच्या गावामध्ये. जाईन बाबा तू नाही मॅडम ते विकास हे नाही ते दुसरे असते. विकास लय मोठे ते गावात. त्यांना तर माहितच नाही माझा बिझनेस काय आहे ते. आम्ही पैसा माहिती का असं खोऱ्यानी आम्ही असं पुढे जर पाहिलो ना असं मागून पैसा येते आमच्या माग माहिती का. अर आता माझ्या लक्षात आलं. शिंगित भाऊ त्या नागेश भाऊचे 5 रुपये घेऊन काम पळाल तू. तुला ढुंढायला ते बाहेर निघू नको तुला लय हानी ते. त्यामुळे उठले रे. बाळा तुझा आहे ना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला असता पण आता आमच्याकडे नाही. मी ह्याला सोडून आलो. ह्याला जायला घरी सोडून येतो. चल बाळा चल. आलो मॅडम. हा चल लवकर चल लवकर सत्कार कर. बरं घरी सोडून आलो त्याला. हो ना उगत ते फिरलं माय बाबा 2-3 मिनिटं नाही का. बरं मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारला तुम्हाला राग येईन का. हा मुद्द्याचं बोलतो ना मुद्द्याचं डायरेक्ट. होय मॅडम तुम्हाला बॉयफ्रेंड आहे का. तुम्हाला काय करायचं विचारून. हा नाही मला बॉयफ्रेंड. अच्छा ओके. मग तुमचं लग्न बिग्न काय जमलंय का. नाही लग्न नाही जमलं. अच्छा ठीक आहे. झालंय लग्न. ठीक आहे जातो आम्ही. मला दळण आणायचे. ते दळणाचे पैसे माझ्याकडे. चल रे तू ते 5 रुपये वापस देता नाग्याचे. चल. एक मिनिट कुठे निघाला ते माझी स्कूटी द्या रिपेअर करून. आमचं गॅरेज नाही ते तुम्ही तुमचं बघा. एक तर ढकली दांडी इथपर्यंत घाम इतकं काम आम्ही कधी घरी बी केलं नाही तुमचं. एवढं काय राग मानतात. माझं लग्न झालंच नाहीये. काय म्हणलात तुम्ही. ती स्कूटी रिपेअर नाही ते नाही ते नंतर काय म्हणलात. काय आता काय ते मुलावलं ना. आता काहीच नाही म्हणते मी. स्कूटी नाही कसं रे स्कूटीच्या नंतर काहीतरी म्हणलं ना तुम्ही लग्नात काहीतरी. तुमच्या लग्नाचं. अहो आमचं लग्न झालं असं इथं कशाला. मी म्हणतोय तुमचं लग्न काहीतरी म्हणलं ना तुम्ही आता. अच्छा माझं लग्न झालंय का. नाही झालं. तसं मी म्हणतोय मी. अहो गॅरेज माझ्या मित्राचं गॅरेज आहे. अच्छा आता मित्राचं गॅरेज आहे का. आधी गॅरेज वाले आहोत का. तसं तर सांगायचं म्हणलं तर माझं लग्न झालेलं आहे ऑलरेडी. एकटी मुलगी दिसली की तुम्ही तिच्यावर लगेच ट्राय मारायला जाता है ना. हेच आहे का. असंच शिकवलंय का. चला निघा इथून. उठा लवकर निघा लवकर निघा म्हणते ना. नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नसल. बातो झालं का. काय नाही झालं. चल कुठे गेलतास. आपल्या बहिणीसारखी ती पोरगी.